नमस्कार, मी नम्रता. विजन महाराष्ट्र न्यूजच्या वृत्तवाहिनीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. पाहुयात आजच्या ठळक घडामोडी. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली माजी खासदार राजन विचारे यांच्या नेतृत्वाखाली समर्थ फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नगरसेवक शहाजी खुसपे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचं आयोजन करण्यात आले. याचाच एक भाग म्हणून भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आले होते. ठाण्यातील प्रभाग क्रमांक 13 मध्ये आयोजित करण्यात आलेल्या या रक्तदान शिबिराला नागरिकांचा तसेच युवक युवतींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालाय. मोठ्या संख्येने युवक युवतींनी रक्तदान करत सामाजिक बांधिलकी जपले. तसेच परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शहाजी खुसपे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. 80% समाजकारण आणि 20% राजकारण या भूमिकेतून शहाजी खुसपे सातत्यानं सामाजिक कार्य करत असून प्रभागातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासोबतच विविध सामाजिक उपक्रम राबवण्यावर त्यांचा भर आहे. वाढदिवसानिमित्त शहाजी खुसपे यांना यावेळी तुकाराम मुंडे यांचं पुस्तक भेट देण्यात आलंय. सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून नागरिकांशी असलेले नाते अधिक दृढ करण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात आलाय. प्रभागाचा कायापालट करण्यासाठी आम्ही अग्रेसर असून नागरिकांच्या मदतीला सातत्याने धावून जाणे आणि सामाजिक उपक्रम राबवणे हे आमचं प्रमुख उद्दिष्ट आहे. येणाऱ्या काळात प्रभागात विविध विकास कामे करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असं शहाजी खुसपे यांनी सांगितलंय. या रक्तदान शिबिराच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकीचा संदेश देत शहाजी खुसपे यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला. यावेळी समर्थ फाउंडेशनचे तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सगळ्यात आधी तुम्हा सर्व पत्रकार बंधू भगिनींचं खूप खूप स्वागत. ज्याच वाढदिवसानिमित्त आयोजित रक्तदान शिबिराला उपस्थित राहिला. खरं तर वाढदिवस म्हणून मला तर खरोखर असा वेगळा दिवस वाटत नाही. नेहमीप्रमाणे जे डेलीचं रुटीन असतं ते रुटीन करून जे माझे सहकारी आहेत, मी कार्यकर्ते नाही बोलणार, हे माझे जीवाभावाचे सहकारी आहेत ज्यांनी हे आयोजन केलेलं आहे. धीरज, विजय इंदुलकर, शीतल देशमुख, महेश शिंदे, विवेक माने, ही जी सगळी जी यंग ब्रिगेड भरपूर जण आहेत, त्यांची सगळ्यांची ओमकार कदम, नारकर, गांधी आणि हे आमचे सुर्वे मामा, आमचे दळवी साहेब, म्हणजे सुखदरे साहेब, गांजणकर, ही सगळे माझे जीवाभावाचे सहकारी आहेत. ह्या सहकाऱ्यांच्या ताकदीवरती मी जो काही आहे नगरसेवक, ते मी ह्या सगळ्या सहकाऱ्यांच्या ताकदीवरती आहे. त्यामुळे आज त्यांनी खूप एकदम अतिशय चांगला, म्हणजे माझ्या वाढदिवसाची सुरुवात कशा पद्धतीने करायची तर त्यांनी एक रक्तदान शिबिर ठेवलेलं आहे. आणि आज तुम्ही बघितलं असेल, मी स्वतः रक्तदान करून दिवसाची सुरुवात केलेली आहे आणि आजचा दिवस असा छानपणे व्यतीत होईल तुमच्या सहकार्याने. साहेब, या प्रभागाचं आपण नेतृत्व करताय, नगरसेवक झालेला आहात. येणाऱ्या काळात काय संकल्प आहे वाढदिवसानिमित्त? कशा पद्धतीचा कायापालट होईल? संकल्प तर मनात इच्छाशक्ती प्रचंड आहे की खूप काम करायचं आहे, पण त्याच्यावरती अंमल करताना ते काही एका दिवसात होण्यासारखं नाही. तर ते काम एकदम शिस्तप्रिय पद्धतीने, आणि आताच मला एका व्यक्तीने तुकारामांचं पुस्तक गिफ्ट दिलेलं आहे आणि त्या व्यक्तीने ही इच्छा व्यक्त केली की तुकाराम मुंडेंच्या पावलावर पाऊल ठेवून आम्हाला आमच्या प्रभागाला तुकाराम सारखं कार्य मिळेल या अपेक्षा. तर नक्कीच याचा विचार करून खूप छानपणे प्रभागासाठी काम करणार. एसेट बॅक्ड क्रेडिट लोन, व्यवसाय आणि आर्थिक गरजांसाठी मालमत्तेवर आधारित कर्ज. कर्ज मर्यादा 5 कोटींपर्यंत, 120 महिन्यांचा परतफेडीचा कालावधी. विश्वासार्ह वित्तीय भागीदार तुमच्या प्रगतीसाठी. TJSB एसेट बॅक्ड क्रेडिट लोन. TJSB सहकारी बँक लिमिटेड. भरोसे का बँक, भविष्य का बँक. एसटीने नियमित प्रवास करता मग ही महत्वाची माहिती तुमच्यासाठीच. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने NCMC स्मार्ट कार्ड योजना सुरू केली. पात्र प्रवाशांसाठी हे कार्ड आवश्यक असल्याने अनेक नागरिकांना ते काढण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागतोय. पण आता काळजी करण्याची गरज नाही. ठाण्यातील खोपट एसटी डेपो पासून अवघ्या 5 मिनिटांच्या अंतरावर NCMC स्मार्ट कार्ड सेवा केंद्र सुरू करण्यात आलंय. येथे तुमच्या स्मार्ट कार्डची नोंदणी आणि प्रक्रिया जलद व सोप्या पद्धतीने केली जाते. या कार्डद्वारे महिला, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी आणि दिव्यांग प्रवाशांना शासनाच्या नियमानुसार तिकीट सवलतीचा लाभ मिळतो. ठाण्यातील खोपट येथील गाळा क्रमांक 6 बेसमेंट गोल्डन हेवन सोसायटी ठाणे जनता सहकारी बँकेजवळ हे केंद्र सुरू करण्यात आलंय. कार्ड काढण्यासाठी फक्त 2च गोष्टी आवश्यक आहे, तुमचे आधार कार्ड आणि सक्रिय मोबाईल क्रमांक. आजच भेट द्या
तुमचे एनसीएमसी स्मार्ट कार्ड बनवा आणि एसटी प्रवास अधिक सोयीस्कर, जलद आणि सवलतीचा करा. एनसीएमसी स्मार्ट कार्ड, स्मार्ट प्रवासाची नवी ओळख. नमस्कार, मी प्रवीण राक्षे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने प्रवाशांना तिकिटामध्ये सवलतीसाठी NCMC स्मार्ट कार्ड योजना सुरू केलेली आहे. या कार्डमार्फत महिला, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी आणि दिव्यांग यांना या कार्डाद्वारे सवलतीचा लाभ मिळणार आहे. तरी जास्तीत जास्त नागरिकांनी NCMC सुविधा योजनेचा लाभ घ्यावा ही विनंती. आमचे केंद्र गाळा नंबर 6, बेसमेंट, गोल्डन हेवन सोसायटी, ठाणे जनता सहकारी बँक जवळ, खोपट, ठाणे येथे आहे. तरी नागरिकांनी सकाळी 9 ते संध्याकाळी 6 या वेळेत आमच्या केंद्राला भेट द्यावी व लाभ घ्यावा ही नम्र विनंती. धन्यवाद. हे दृश्य आहे ठाणे पश्चिम रेल्वे स्थानकाबाहेर उभारलेल्या सॅटिस स्कायवॉकची. सॅटिस स्कायवॉकची सध्या मोठी दुरावस्था झाली आहे. त्यामुळे भर पावसात त्याचा फटका प्रवाशांना बसतोय. स्कायवॉकच्या बहुतांश भागावरील छताचे पत्रे निखळलेत. त्यामुळे अनेक ठिकाणी पावसामुळे प्रवासी चिंब होत आहेत. अनेकदा पावसाचा मारा सहन करीत प्रवाशांना स्थानक गाठावं लागतंय. स्कायवॉकवरील फरसबंदी अनेक ठिकाणी निखळली आहे. त्यामुळे प्रवासी पाय घसरून पडण्याची भीती आहे. स्थानकातून बाहेर पडल्यानंतर प्रवासी सॅटिस मार्गे विविध ठिकाणी जात असतात. सॅटिसला जोडलेला स्कायवॉकचा एक मार्ग गावदेवी चौकाच्या दिशेने तर दुसरा मार्ग पसागराच्या दिशेने जातो. या दोन्ही मार्गाची सध्या मोठी दुरावस्था झाली. स्कायवॉकच्या छतावरील पत्रे गायब झाल्याचं चित्र आहे. त्यामुळे पावसाळ्यात प्रवाशांना छत्रीचा आधार घ्यावा लागतोय. त्यात गर्दीच्या वेळी छत्री घेऊन अरुंद मार्गावरून चालणंही शक्य होत नसल्याच्या तक्रारी प्रवाशांनी केल्यात. सकाळ व सायंकाळी स्कायवॉकवर मोठ्या संख्येने प्रवासी ये-जा करीत असतात. स्थानकातून बाहेर पडणारे प्रवासी, बससाठी लगबग करणारे नागरिक व परिसरातील रहिवासी या मार्गाचा नियमित वापर करतात. पावसाळ्यात स्कायवॉकचा वापर मोठा जिकरीचा ठरू लागल्याचं काही प्रवाशांनी सांगितलंय. स्कायवॉकचे पत्रे निखळलेत. त्यामुळे पावसाचा मारा सहन करावा लागतोय. स्कायवॉकवरील फरसबंदी काही ठिकाणी तुटल्याने तो भाग सखल झालाय. त्यात पावसाचं पाणी तुंबल्याने तो भाग निसरडा झाल्याचं प्रवाशांनी सांगितलंय. अनेकदा प्रवासी स्थानक गाठण्याच्या घाईत असतात. पायाखालचा निसरडा भाग काहींच्या लक्षात न आल्यास ते घसरून पडण्याची भीती असते. पावसाळ्यात प्रवाशांना सुरक्षित आणि सुकर मार्ग उपलब्ध करून देण्यासाठी स्कायवॉकची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी. छताची संपूर्ण पाहणी करून निखळलेले पत्रे बसवण्यासोबतच पावसाचे पाणी साचणाऱ्या ठिकाणी आवश्यक उपाययोजना करणे आणि उखडलेल्या फरशा बदलणं गरजेचं असल्याचं मत प्रवाशांनी व्यक्त केलंय. त्यामुळे प्रशासन याकडे लक्ष देणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरलंय. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रभक्तीची ज्योत अधिक प्रखर करण्याच्या उद्देशाने ठाण्यात मंगळवारी धुवाधार पावसाची तमाना बाळगता भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली. मुसळधार पावसातही हातात तिरंगा घेऊन मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाल्याने भारत माता की जय आणि वंदे मातरमच्या घोषणांनी ठाणे दुमदुमून गेले. भारतीय जनता पार्टी ठाणे शहर जिल्हा आणि कोपरी पाचपाकडी विधानसभा क्षेत्राच्या वतीने जिल्हाध्यक्ष संदीप लेले यांच्या मार्गदर्शनाखाली व डॉक्टर समीरा भारती यांच्या प्रमुख उपस्थितीत या तिरंगा यात्रेचं आयोजन करण्यात आले. मंगळवारी सायंकाळी आर.जे. ठाकूर कॉलेज, कामगार हॉस्पिटल रोड, ज्ञानेश्वर नाका तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळून यात्रेला प्रारंभ झाला. दिवसभर पावसाचा जोर कायम असतानाही तरुणाई, महिला, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक तसेच राष्ट्रप्रेमी नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवलाय. हातात अभिमानाने तिरंगा घेऊन देशभक्तीपर घोषणा देत नागरिकांनी राष्ट्रीय एकात्मता आणि देशप्रेमाचा संदेश दिलाय. पावसाच्या सरी आणि हातात डौलाने फडकवणारे तिरंगे यामुळे देशभक्तीचं अनोखं चित्र ठाण्यात पाहायला मिळालंय. मला असं वाटतं की भर पावसात पदयात्रा जी आपण काढली आहे त्याला जसं राष्ट्रभक्ती, देशप्रेम असं मी म्हणेल की प्रत्येक नागरिक
याला आपल्या देशाचं, आपल्या राष्ट्राचं अत्यंत असं प्रेम असतं आणि या राष्ट्रभक्ती, देशभक्तीच्या पुढे मला वाटतं पाऊस देखील आम्हाला खूप काही ते वाटत नाही. आणि पावसाचा वर्षाव जो आहे तो हा सर्व जणांवरती आज एक आम्हाला आशीर्वाद रूपी पाऊस हा झालेला आहे, मिळालेला आहे आमच्या राष्ट्रभक्तीला, आमच्या देशप्रेमाला, असं मी समजते. काय सांगाल 14-15 तारखेपर्यंत यात्रा ही सगळीकडे असणार आहे? 14 तारखेपर्यंत 15 तारखेपर्यंत हर घर तिरंगाच्या माध्यमातून वेगवेगळे कार्यक्रम असणार आहे. 14 ऑगस्टला देखील विभाजन विभीषिका दिवस साजरा करण्यात येणार आहे. त्याच पद्धतीने हर घर तिरंगाच्या माध्यमातून प्रत्येक घरावरती, प्रत्येक बूथवरती तिरंगा हा लागणार आहे. ही देखील आपली एक मोहीम त्याच्यातून आपण करतोय. त्यामुळे प्रत्येकाने राष्ट्रभक्ती, देशभक्तीच्या याच्याने तिरंगा डौलात प्रत्येकाच्या घरी हा फडकणार आहे. कारण देशावरती असणारं प्रेम इथे आपलं व्यक्त होत आहे. आणि आपलं मोदीजींनी सांगितलं या देशाची एकात्मता, अखंडता एकत्र आपलं राहावी, नांदावी, त्या उद्देशाने भर पावसातही हे सर्व भारतीय नागरिकांनी तिरंगा यात्रा काढलेली आहे आणि आपलं सर्वांना आनंद होत आहे. इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रातील आघाडीची कंपनी टेस्लाने ठाण्यातील लेकशोर ठाणे येथे आपले नवीन डेस्टिनेशन चार्जिंग स्टेशन सुरू केलंय. या चार्जिंग स्टेशनमध्ये 4 एसी डेस्टिनेशन चार्जर्स असून प्रत्येकाची क्षमता 11 kW आहे. युबी पार्किंग परिसरात हे स्टेशन सुरू करण्यात आले असून टेस्ला वाहनधारकांना खरेदी किंवा जेवणादरम्यान आपल्या वाहनाचं चार्जिंग करण्याची सुविधा उपलब्ध झाली. या चार्जिंग स्टेशनचा अपटाईम 99.95% असल्याचा कंपनीचा दावा असून ग्राहकांना प्लग इन, चार्ज अँड गो असा सोयीस्कर अनुभव मिळणार आहे. ठाणे आणि परिसरातील टेस्ला मालकांसाठी ही सुविधा महत्वाची ठरणार आहे. दरम्यान टेस्लाकडून 12 ते 19 ऑगस्ट दरम्यान लेकशोर ठाणे कोर्टयार्ड येथे ठाण्यातील पहिला टेस्ला एक्सपिरियन्स आयोजित करण्यात आलाय. या उपक्रमात अभ्यागतांना मार्गदर्शित वॉक अराउंड तसेच इमर्सिव्ह प्रॉडक्ट एक्सपिरियन्सच्या माध्यमातून मॉडेल व्हाय आणि मॉडेल व्हाय-एल जवळून पाहण्याची संधी मिळणार आहे. टेस्लाच्या वेबसाईटद्वारे टेस्ट ड्राईव्हसाठी नोंदणी करता येणार आहे. टेस्लाने भारतात रेफर अँड अर्न प्रोग्राम देखील सुरू केलाय. विद्यमान टेस्ला मालक आपल्या मित्रपरिवारातील व्यक्तींना टेस्ला खरेदीसाठी रेफर करू शकणार आहे. त्यांच्या रेफरलद्वारे वाहन खरेदी करून डिलिव्हरी घेणाऱ्या प्रत्येक ग्राहकांसाठी सुपर चार्जिंग किंवा नवीन टेस्लासाठी 11,000 मिळणार आहे. याशिवाय रेफरल लिंकच्या माध्यमातून नवीन टेस्लाची ऑर्डर करणाऱ्या पहिल्या 10 ग्राहकांना खरेदी किमतीवर 22,000ची सूट मिळणार आहे. या उपक्रमामुळे टेस्लाचा भारतातील ग्राहक समुदाय अधिक मजबूत होण्यासोबतच इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराला चालना मिळण्याची शक्यता आहे. टेस्लाच्या 2026 मॉडेल व्हाय प्रीमियम रेअर व्हील ड्राईव्ह मॉडेलमध्ये अलीकडेच ग्रॉक एआयचे अपडेट देण्यात आलंय. या वाहनात 2138 लिटरपर्यंत कार्गो स्पेस असून 5 प्रवाशांची क्षमता आहे. हे वाहन 0 ते 100 किमी प्रति तास वेग 5.9 सेकंदात गाठते, तर WLTP प्रमाणे त्याची रेंज 500 किमीपर्यंत असल्याचं कंपनीकडून सांगण्यात आलंय. या मॉडेलची किंमत 50.89 लाख असून कंपनीच्या दिलेल्या फायनान्स ऑफरनुसार EMI 39,990 प्रति महिन्यापासून सुरू होतोय. यासाठी डाऊन पेमेंट 6 लाखांपासून असू शकतो. या संदर्भात त्यांनी अधिक माहिती दिली, पाहूयात. आज हमने यहाँ पर विवियाना मॉल थाने के अंदर में अपना डेस्टिनेशन चार्जर का ऑपरेशन शुरू करा है. ये हमारा तीसरा चार्जिंग फैसिलिटी है मुंबई के अंदर में. हमारा ऑलरेडी चार्जिंग इंफ्रास्ट्रक्चर हमने बिल्ड करा है BKC के अंदर में. फिर हमने नवी मुंबई के अंदर में एक चार्जिंग इंफ्रास्ट्रक्चर ओपन करा है और अब ये हम थाने के अंदर में आज यहाँ ओपन कर रहे हैं. ऑब्जेक्टिव क्या है कि मुंबई जो आइलैंड सिटी है उसके अंदर में जो 3 उसके मेन हब्स हैं जहाँ पर कंज्यूमर्स रहते हैं, आज हम अपने चार्जिंग इंफ्रास्ट्रक्चर से उन तीनों हब्स को कवर कर पा रहे हैं. टेस्ला जो चार्जिंग इंफ्रास्ट्रक्चर बनाता है वो कस्टमर के लाइफस्टाइल के अराउंड में बनाता है, जहाँ पर कस्टमर डाइनिंग के लिए जाते हैं, शॉपिंग के लिए जाते हैं, एंटरटेनमेंट मूवीज के लिए जाते हैं, उसके अराउंड में बनाते हैं. तो द रीजन हम लोग यहाँ पर विवियाना मॉल के अंदर में प्रेजेंट है क्योंकि ये इस एरिया का बहुत ही पॉपुलर डेस्टिनेशन है हमारे कस्टमर्स के लिए, जहाँ पर वो लोग शॉपिंग, डाइनिंग, मूवीज, एंटरटेनमेंट के लिए आते हैं. सो व्हेन दे आर कमिंग,
वो अपना कार यहाँ पर पार्क कर सकते हैं, चार्जिंग पे लगा सकते हैं, और जब वो 3-4 घंटा मॉल में स्पेंड करके वापस आएंगे तो उनका कार कंप्लीटली चार्ज हो सकता है. सो दिस इज द फैसिलिटी जो हम यहाँ पर एक्सटेंड कर रहे हैं. थाने के अंदर में हम लोग एक और फैसिलिटी कस्टमर्स को एक्सटेंड कर रहे हैं. विवियाना मॉल के अंदर में टेस्ला अगले 7 दिन के लिए यहाँ प्रेजेंट है. कस्टमर्स आकर के हमारी गाड़ियों को एक्सपीरियंस कर सकते हैं, टेस्ट राइड ले सकते हैं. जो टेस्ला की यूनिक टेक्नोलॉजी है, जो हम बोलते हैं AI ऑन व्हील्स, उसको आकर के एक्सपीरियंस कर सकते हैं. जैसा मैंने आपको अभी बताया कि हम लोगों ने अभी ग्रॉक AI असिस्टेंट को अपनी गाड़ियों के अंदर में लॉन्च करा है, जिसके द्वारा कस्टमर्स केवल वॉइस कमांड से गाड़ियों के कई फीचर्स को कंट्रोल कर सकते हैं. जैसे AC का टेम्परेचर रिड्यूस करना है, कोई अपना प्रेफर्ड सॉन्ग प्ले करना है, केबिन लाइट्स ऑन करना है. सो ऐसे बड़ी सारी फैसिलिटीज वो अब वॉइस से ऑपरेट कर सकते हैं, जो कि दिखाता है व्हाट इज द फ्यूचर ऑफ मोबिलिटी. हम लोग बटन से टच पे मूव कर रहे थे, एंड हाउ टेस्ला इज टेकिंग इट टू द नेक्स्ट स्टेप, जिसपे हम वॉइस पे मूव कर रहे हैं. या होत्या आजच्या ठळक घडामोडी. अशाच राजकीय, सांस्कृतिक, क्रीडा क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा विजन महाराष्ट्र न्यूज ही वृत्तवाहिनी. विजन महाराष्ट्र न्यूजच्या फेसबुक चॅनलला व युट्यूब चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.